मी तुमचा अनिकेत देखणे पाटील परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती। तर मित्रांनो आज आपल्यापाशी गाडी आहे महिंद्राची बोलेरो पिकअप वगैरे। आणि पिकअप जो माणूस बघते मित्रांनो तर महिंद्राकडे बघतेच एकदा, तर अशी पिकअप नाही म्हणत मी मित्रांनो, जसं आपण गाडी वगैरे पाहायला गेलो मार्केटमध्ये तर एकदा माणूस महिंद्राकडून बघते, कारण की यांच्या गाड्या वगैरे पिकअप जर बघायला गेलो आपण सगळ्यात जास्त पॉप्युलर पण आहे, पसंतीचा पण गाडी वगैरे आहे मित्रांनो ही। तर आज आपल्यापाशी गाडी आहे मित्रांनो महिंद्रा बोलेरोची पिकअप मॅक्स पिकअप आपल्या येऊन जाते मित्रांनो HD 1.7 LX हा मॉडेल आहे मित्रांनो। आणि LX म्हणजेच की मित्रांनो या गाडीचा जो डाला आहे पाठीमागचा तो आपल्याला दिलेला मित्रांनो 10 फूटवाला आहे। या मॉडेलचं मित्रांनो या प्रकारे नाव करून जाते। बाकी आज आपण इथं रिव्ह्यू करणार आहोत प्रॉपर मराठीमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला याची एक्स्ट्रीम प्राईस, मिनिमम डाऊन पेमेंट, फीचर्स, त्यासंग मित्रांनो या गाडीवरती किती डिस्काउंट वगैरे चालू आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। तर सगळ्यात पहिले आपण बोलूया आपल्या गाडीच्या चाबीघराबद्दल मित्रांनो। तर या प्रकारे आपल्या गाडी चाबीघर होऊन जाते मित्रांनो। इथं महिंद्राची बॅजिंगवर आपल्याला येणार नाही, पण साईडला आपण बघायला गेलो तर आपल्या महिंद्राची बॅजिंगवर येऊन जाते मित्रांनो, बघू शकता तुम्ही दोन्ही की आपल्यासारख्याच येऊन जातात। आपल्या गाडीच्या प्राइसिंगबद्दल तर बोलेरो जी आपल्यापाशी मॅक्स पिकअपमध्ये HD 1.7 LX मध्ये मित्रांनो, तर हिची एक्स्ट्रीम प्राईस गाडीरा महिंद्रा वाशिममध्ये 9,77,500 मित्रांनो। आणि आपण जर बघायला गेलो डिस्काउंट वगैरेबद्दल तर गाडीवरती जे कॅश डिस्काउंट वगैरे ते आपल्याला 35,000 आहे मित्रांनो। आणि ॲसेसरी वगैरे जर तुम्ही नाही घेतले त्याच्यावर तुम्हाला 3,000 रुपये वरून जातील, म्हणजेच की टोटल डिस्काउंट वगैरे गाडीवरती मित्रांनो तुम्हाला 38,000 मिळून जाते। 2026ची मी सांगत आहे मित्रांनो गोष्ट। बाकी 2026बद्दल मी तुम्हाला सांगालो, बाकी मॉडेल वगैरे मित्रांनो 2026चे आणि 38,000पर्यंत तुम्हाला डिस्काउंट वगैरे भेटून जाईल मित्रांनो। बाकी आपण जर बघायला गेलो आपल्या गाडीच्या आता इंजिन वगैरेबद्दल तर चला इंजिन मेल एकदा ओपन करूया मित्रांनो। आणि मित्रांनो इथं तुम्हाला बॅजिंग करून जाते। बाकी ही AC वाली गाडीवर नाही आहे, तुम्हाला AC वाली गाडी पाहिजे असेल तुम्हाला याच्यामध्ये दुसरं मॉडेल वगैरे येऊन जाते, या प्रकारे ओपन करून जाते मित्रांनो। बाकी जो बोनट वगैरे मित्रांनो लाईट वेट आहे मित्रांनो, जास्त वजनदार वगैरे नाही आहे। बाकी आपल्या गाडी म्हणजे इंजिन करून जाते मित्रांनो ते आपल्याला M2DI 2.5 लिटरचं 4 सिलेंडर आपल्या याच्यामध्ये इंजिन करून जाते मित्रांनो, जे की आपल्याला 2523 CC मध्ये 80 BHP काढते मित्रांनो आणि 220 Nm टॉर्क काढते मित्रांनो 4 सिलेंडर इंजिन वगैरे। बाकी मित्रांनो इथून तुम्ही असं जे ऑइल वगैरे असे आले तुम्ही इथून चेक वगैरे करू शकता। बाकी इथं आपले बॅटरी वगैरे दिली मित्रांनो, आणि या बाजूला आपले येऊन जाते याचे जे बॅटरीचे जे फ्यूज वगैरे असतात ना ते आपल्या इथं दिले मित्रांनो। बाकी याचं जे वजन वगैरे लाईट वेट आहे मित्रांनो। बाकी डंटी वगैरे लावायसाठी तुम्हाला इथं जागा वगैरे दिलेली वरती। बाकी आता याला घेऊ सध्या लावून वगैरे तसं लागणार नाही। बाकी मित्रांनो आता आपण बोल गाडीच्या क्लच वगैरेबद्दल, तर यामध्ये क्लच आपल्याला सिंगल प्लेट ड्राय आपल्याला येऊन जाते मित्रांनो। आणि जे डिझेल टँक वगैरे असते ते आपल्याला 60 लिटरमध्ये येऊन जाते। आणि मित्रांनो आता आपल्या जसं पिकअप आहे डिझेलमध्ये, तर यामध्ये आपल्याला कमर्शियल गाडीमध्ये आपल्याला युरिया भेटणार नाही, फक्त आपल्याला जे महिंद्राची विरो आहे मित्रांनो त्याच्यातच आपल्या युरिया टँक वगैरे येऊन जाते। बाकी जो गिअरबॉक्स वगैरे आहे ते आपल्याला 5 स्पीडमध्ये आपल्या गिअरबॉक्स वगैरे येऊन जाते मित्रांनो। आणि जो टर्निंग टेस्टर गाडीचा ते आपल्याला 7,000 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो। बाकी आपण जर बघायला गेलो आपल्या गाडीच्या टोटल लांबी वगैरेबद्दल मित्रांनो, तिची टोटलची लांबी वगैरे ती आपल्याला 5,345 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो। त्याची जी टोटल रुंदी वगैरे मित्रांनो ती आपल्याला 1,800 mm मध्ये मिळून जाते। आणि आपल्या गाडीची उंची वगैरे मित्रांनो ती आपल्याला 1,895 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो। बाकी आपल्या गाडीचे जे ग्राउंड वगैरे मित्रांनो ते आपल्याला 200 mm मध्ये मिळून जाते, तर चांगलं ग्राउंड वगैरे आहे, कुठे आपल्याला गाडीवर घेऊन गेलं तर काही दिक्कत वगैरे होणार नाही मित्रांनो खाली ताडायचे वगैरे। बाकी जेचं व्हीलबेस वगैरे मित्रांनो ती आपल्याला 3,290 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो। बाकी जे गर्भनगर गाडीचं आहे ते आपल्याला 1,895 kg मध्ये येऊन जाते। बाकी आपल्या गाडीचं GOW वगैरे मित्रांनो 3,480 kg आहे। आणि जे पेलोड क्षमता आहे आपल्या गाडीची ती आपल्याला 1700 kg पर्यंत आपल्याला मिळून जाते मित्रांनो। बाकी जे ग्रॅव्हिटी वगैरे असते गाडीची ती आपल्याला 40% मिळून जाते मित्रांनो। बाकी मायलेज वगैरे जो आहे ते आपल्याला 17.2 km मिळून जाते मित्रांनो, कंपनी क्लेम मी तुम्हाला सांगत आहे। बाकी मित्रांनो जॅक्सर कॉन्फिगरेशन असं गाडीचं ते आपल्याला 4x2 मध्ये येऊन जाते। आता राहिली गोष्ट मित्रांनो आपल्या डायल वगैरेबद्दल, म्हणजेच की मित्रांनो जो आपला पाठीमागचा डाला वगैरे आहे याची टोटल जी लेंथ वगैरे आहे ती आपल्याला येऊन जाते 10 फूटमध्ये। म्हणजेच की मित्रांनो MM मध्ये आपण जर बघायला गेलो तर 3,050 mm मध्ये जी टोटल लांबी आहे, जी रुंदी वगैरे डाल्याची ती आपल्याला 1,800 mm मध्ये मिळून जाते। आणि आपल्या डालीची जी उंची वगैरे मित्रांनो ती आपल्याला 650 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो। त्याबद्दल तर ती आपल्याला जास्त नाही 2 लाख ते 3 लाख पर्यंत आपण करू शकतो, ज्यामध्ये तुमची गाडी ही आरामात घरी घेऊन जाऊ शकता मित्रांनो। बाकी आपण समोरचं बघायला गेलो तर मित्रांनो इथं आपल्याला येऊन जाते महिंद्राचं लोगो वगैरे आपल्या या प्रकारे येऊन जाते मित्रांनो, जे जुनं लोगो आहे तेच आपल्याला येऊन जाते त्याच्यामध्ये पण। बाकी ग्रिल वगैरे आपल्या या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो। आणि खाली आपल्याला जे बंपर काय दिलेलं आहे हे आपल्याला बोलेरोसारखं दिलं, पूर्ण लोखंड आहे मित्रांनो याच्यामध्ये। बाकी जो हेडलाईट वगैरे दिलेला मित्रांनो याच्यामध्ये, तर यामध्ये आपल्या हॅलोजन सेटअपमध्ये पण जाते। बाकी पिकअप 1.3चा पण बघायला गेलो मित्रांनो तिच्या लुक आणि हिच्या लुकमध्ये थोडंसं आपल्या चेंजेस होऊन जाते। बाकी खाली आपल्याला इथं फॉगलाईट दिलेलं मित्रांनो, बाकी खाली आपल्या फॉगलाईटसाठी जागा दिलेली मित्रांनो, तुम्हाला जर पाहिजे असेल तर लावू शकता। रिफ्लेक्टर वगैरे दिली तर बाकी प्रॉपर रेडिंग वगैरे दिलं मित्रांनो। बाकी इथं आपल्या टोचची जागा वगैरे दिली मित्रांनो, जर तुमच्या गाडी कुठे फसली तर काढायसाठी।
बाकी आपण जर बघायला गेलो तर नंबर प्लेटसाठी जागा इथं दिली मित्रांनो, 2 वायपर वगैरे आपल्या जातील, वॉश वगैरे आपल्या इथं दिली मित्रांनो. बाकी टायर्स वगैरेबद्दल आपण जर बघायला गेलो तर या गाडीमध्ये आपले जे टायर वगैरे जातात, जे काही म्हणजे टायर वगैरे मित्रांनो, ज्याचं टायर साईज आपल्याला 70R15 LD टायर वगैरे आपल्या येऊन जाते मित्रांनो. याच्यामध्ये समोर डिस्क वगैरे जाते मित्रांनो, पाठीमागं पण आपल्याला ड्रम वगैरे येऊन जातात. बाकी ऑल ट्यूबलेस टायर वगैरे गाडीमध्ये येतात मित्रांनो. बाकी आपल्याला इथं मित्रांनो बोलेरो मॅक्स पिकअपची बॅजिंग करून जाईल मित्रांनो, आणि इथं आपले इंडिकेटर्स वगैरे जातात. बाकी याची आपल्याला मॅन्युअल होऊन जातं याच्यामध्ये की लॉक ऑन वगैरे गाडीला तुम्ही इथून करू शकता मित्रांनो. आणि इथं पण आपल्याला प्रॉपर रेडियम करायला दिलेलं मित्रांनो. बाकी आपण आतनी बघूया एकदा. त्या अगोदर जे आपलं इथं जसं की लॉक ऑन लॉकचं फीचर्स वगैरे आपल्या येऊन जाईल मित्रांनो, आणि पॉवर विंडो वगैरे याच्यामध्ये येत नाही, तर तुम्हाला हे हाताने वरती खाली करावं लागेल. बाकी सीट वगैरे बघा गेलो तर सीटचे कंट्रोल आपल्या इथं येईल मित्रांनो. या पॅनल तुम्ही समोर करू शकता या पॅनलला. बाकी सीटला जर तुम्हाला समोर करायचं असेल तर मग इथे डंडी टाईप दिलेली काळीवाली, याला तुम्ही सीटला समोर किंवा मागं करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो सध्या बसलेलो गाडीमध्ये मी. आता आपण बघूया याच्या मीटर वगैरेबद्दल. तर यामध्ये जो मीटर वगैरे दिलेला आहे कंपनीने, आपल्याला जाते फुली डिजिटल मीटर वगैरे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला सगळे फीचर्स वगैरे जातील, स्पीड वगैरे पण तुम्हाला इथे दिसून जाईल मित्रांनो. आणि इथे येऊन जाते मित्रांनो मला डिजिटल स्पीड वगैरे पण, हे तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो. ही डिजिटल स्पीड खाली आपल्याला टोटल गाडी किती किलोमीटर चाललेली आहे त्याच्या खाली आपल्याला टाईम वगैरे इथं दाखवून देते मित्रांनो. आणि या बाजू आपण जर बघायला गेलो तर जसं की डिझेलची इन्फॉर्मेशन वगैरे आपल्याला इथं वरती दिली मित्रांनो. खाली आपल्याला जाते टेम्परेचर वगैरे गाडीचं, आणि या बाजूला आपले जे RPM वगैरे मित्रांनो याच्यामध्ये 4000 प्लस आपल्याला याच्यामध्ये RPM वगैरे जातात मित्रांनो. बाकी जर स्टेरिंग वगैरे बघायला गेलो आपण तर या प्रकारे मिळून जाईल मित्रांनो. महिंद्राचं लोगो इथं सेंटरमध्ये येऊन जाते आपल्याला, आणि इथं आपल्याला हॉर्न वगैरे येऊन जाते. बाकी इथं काहीच येणार नाही आपल्याला. बाकी हेडलाईट कंट्रोल, इंडिकेटर्स कंट्रोल आपल्या या बाजूला दिले मित्रांनो, वापर कंट्रोल वगैरे आपल्या या बाजूला दिलेले आहेत. बाकी स्टेरिंग मॉडेल याच्यामध्ये स्टेरिंग वगैरे ॲडजस्ट वगैरे करतात नाही मित्रांनो. आणि तुम्ही जर AC वाला मॉडेलचं घ्यायला गेलं मित्रांनो तर तुम्हाला इथं आपलं AC वगैरे येऊन जाते मित्रांनो. पण तो मॉडेल उन्हाळ्याच्या हिशोबाचं चांगला आहे मित्रांनो. भले या मॉडेलपेक्षा थोडं महागात जाऊ पण ते चांगलं राहते मित्रांनो, AC वालं गाडी वगैरे असते ती. बाकी इथं तुम्हाला मित्रांनो स्क्रीन वगैरे लावायसाठी जागा दिलेली आहे कंपनीनं, कारण की यामध्ये तशी स्क्रीन वगैरे तुम्हाला काय मिळणार नाही मित्रांनो. आणि ग्लव बॉक्स वगैरे आपण जर बघायला गेलं मित्रांनो तर याच्यामध्ये पण चांगला स्पेस वगैरे आपल्या येऊन जाते मित्रांनो. सामान वगैरे ठेवण्यासाठी जागा चांगली दिलेली आहे. आणि आपण जसं बघायला गेलो जसं की इथं आपल्या पार्किंगचं बटन वगैरे जास्त आपल्या इथं दिले मित्रांनो. खाली आपले 12 वोल्ट चार्जिंग पॉईंट, आणि इथं आपल्या दिलेले फोन ठेवण्यासाठी जागा वगैरे दिली मित्रांनो. बाकी कॅबिनमध्ये आपले जास्त काही फीचर्स वगैरे येणार नाहीत. 5 स्पीड ट्रान्समिशन गाडीमध्ये आपल्या येऊन जाते मित्रांनो. व्हायब्रेशन वगैरे गाडीमध्ये येतेच, डिझेलची फिलिंग वगैरे. बाकी आपल्या 2 याच्यामध्ये रिव्हर्स पार्किंग सेन्सर वगैरे जातात मित्रांनो. बाकी मॅन्युअल हँडबॅग वगैरे दोन्ही साईड आपल्याला जे सीट बेल्ट वगैरे असते आपले मिळून जातात मित्रांनो. आणि पाठीमागं गाडी लावण्यासाठी आपली इतकी मोठी विंडो वगैरे दिलेलीच आहे. प्लस मित्रांनो हवा वगैरे पण गाडीमध्ये इथून चांगली होऊन जाते. बाकी आपल्या गाडीची मॅक्स स्पीड वगैरे दिली मित्रांनो, ती आपल्याला 80 पर्यंत दिलेली आहे मित्रांनो. इथं दिली आपल्याला, जेणेकरून तुम्ही हेडलाईट लेवलला तुम्ही ॲडजस्ट वगैरे करू शकता मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या डाल्या वगैरेबद्दल, जो की आपल्याला येऊन जाते 10 फूटमध्ये मित्रांनो. आणि याच्यामध्ये आपल्या जे डिझेल टँक वगैरे दिलं मित्रांनो ते आपल्याला इथं दिलेलं आहे, जे की येऊन जाते मित्रांनो आपल्या 60 लिटरमध्ये. आणि इथं येऊन जाते याचं जे ॲक्झॉस्ट वगैरे येऊन जाईल आपल्याला. बाकी इथे येऊन जाते डिझेल वगैरे आपल्याला मित्रांनो. आणि आपण जर बघायला गेलो तर यामध्ये आपल्याला हाफ बॉडी वगैरे पण येऊन जाते, त्याचीच मोडं पण आपल्या येऊन जाते मित्रांनो. तर तुमच्या हिशोबात तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता गाडीमध्ये. बाकी आपण जर बघायला गेलो तर पाठीमागे मित्रांनो, तर पाठीमागून आपल्या गाडीचा जो लुक आहे आपल्याला या प्रकारे मिळून जाईल मित्रांनो, बघू शकता. बाकी जसं की आपल्याला जी इथं ब्रेक वगैरे दिलेत आपल्याला, तर यामध्ये आपल्याला इथं ब्रेक लाईट वगैरे दिली, इंडिकेटर्स वगैरे दिले, रेस्ट लाईट वगैरे दिलेली, जे की आपल्याला जाते मित्रांनो हॅलोजन सेटअपमध्ये मित्रांनो. आणि इथे येऊन जाते आपल्याला रिफ्लेक्टर वगैरे. बाकी 2 पार्किंग सेन्सर वगैरे दिले मित्रांनो, महिंद्राचं लोगो. आणि बाकी महिंद्राची बॅजिंग आपल्या इथे मिळून जाईल मित्रांनो. आणि प्रॉपर रेडियम वगैरे आपल्या बाकी प्रॉपर रेडिंग वगैरे आपल्या मिळून जाते मित्रांनो सेफ्टीच्या हिशोबानं. बाकी मित्रांनो याच्या डाल्याला तुम्ही ना काही असं साईडला ओपन करू शकता जेव्हा तुम्हाला काही सामान टाकायचं असेल किंवा काढायचं असेल तर. बाकी आपण जर बघायला गेलो आता नंबर प्लेटसाठी पहिले मित्रांनो कसं आपल्या साईडला यायचं, आता असं नाही, आता तुम्ही इथं सेंटरला येऊन जाईल. बाकी जो सीट मी टायर करा मित्रांनो ते तुम्हाला इथं दिलं मित्रांनो. बाकी त्याची सीट थिकनेस वगैरे तुम्ही इथं बघू शकता, याच्यावाली पिकअप आपली HD 1.7ची. बाकी मित्रांनो साईडनं आपण जर बघायला गेलो तर यामध्ये आपल्याला DF टँक आपल्याला मिळणार नाही मित्रांनो. फक्त याच्यामध्ये तुम्हाला डिझेल टँकवर येऊन जाईल, तर डिझेल टाका गाडी चालवा, काय टेन्शन नाही याच्यामध्ये. डिझेलचं आपलं DFचं मित्रांनो सॉरी. आणि इथं आपल्याला येऊन जाते मित्रांनो HD 1.7 Lची बॅजिंग करून जाते मित्रांनो. आणि हा LX मॉडेल वगैरे जाते, LXमध्ये याची डाला वगैरे आपल्या 10 फूटमध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी या बाजूला पण आपल्याला बोलेरो मॅक्स पिकअपची बॅजिंग वगैरे येऊन जाते मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू करा कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा असा रिव्ह्यू करा बघायचा असेल मराठीमध्ये ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्यामध्ये एवढंच. राम राम सगळ्यांना.